इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। इंग्लैंड वर्सेस इंडिया 1 जुलाई से 11 जुलाई तक लाइव सिर्फ सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। पप्पा 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 मुली अरे अरे काय काय झालं बघा पप्पा पप्पा हरवले तुझे तू 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 तीच आहेस ना ती हास्य जत्रेमध्ये वा दादा असं तूच बोलतेस ना तू 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 आणि मराठी कार्यक्रमामध्ये क्या बात आहे इन्शाल्लाह असं तूच बोलतेस ना तू 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 मला सांग तू कोण आहेस आणि इथे का आली हे माझा पप्पा हलवला तू का हलवलास पण मग त्याला अगं हलवला म्हणजे असाने हलवला माझ्या पप्पा हलवला हे माझ्या पप्पा हलवला असं हलवलं माझ्या पप्पाला तू हाक मारला माझ्या बरं आपण पप्पाला. अनाउन्समेंट करूया मला सांग तुझ्या पप्पांचं नाव काय हा, माझ्या पप्पांचं नाव आहे राजेंद्र. बरं मी का बोल बरं आपल्या इथे कोणी राजेंद्र आहे का राजेंद्र कोणी आहे तुमची मुलगी हरवली आहे राजेंद्र नाही ग कोणीच हो नाही देते कोणी होत येत नाही हा मग तू ना एक किरकोळ माणूस एक शुद्र माणूस अशी हाक मार तो लगेच ओ देईल का हा माझी मम्मी त्याला अशीच हाक मारते तो लगेच ओ देतो खरंच बरं ब- 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 एक किरकोळ माणूस ओ एक क्षुद्र माणूस ओ जब्बू पप्पा जब्बू पप्पा जब्बू आईने हाक मारली का रे आईने हाक मारली नाही ती 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 हा, ते- सॉरी मी तुम्हाला क्षुद्र माणूस म्हटलं तिने मला सांगितलं म्हणून मी म्हटलं सॉरी आय एम रिअली व्हेरी नाही मारा ना तुम्ही हाक मारा ना हाक मारल्यावर हा सुंदर चेहरा जर असेल समोर तर काही हाक मारा तुम्ही बुटक्या हाक मारा टाकल्या हाक मारा क्षुद्र माणूस हाक मारा किरकोळ माणूस काही हाक मारा घरी तसं नसतं हो घरी मुळात हाक असते ना तीच खूप वाईट असते हो आणि त्यानंतरचा चेहरा महाभयंकर असतो इथे तसं नाहीये हो इथे तसं मारा ना, हाक मारा ना किरकोळ बरं वाटेल मला एकदा हाक मारा किरकोळ माय गॉड टाकले हाक मारा नाही नको बाळा एक काम कर तू खेळायला जा मी किरकोळ गप्पा मारतो हं, जरा. काय झालं तुमचं पण तुमचं लक्ष कुठे असतं ही मुलगी इथे कशी काय आली तू कशी आलीस इथे झब्बू मला सांग जब्बू हिचं नाव जब्बू आहे कसं हो, नुसतं झब्बू नाही आहे गड्डा झब्बू आहे पप्पा तुला ना बुक्का हे बघ हे असं असतं हो एखाद्याला मूल झालं की तो काय म्हणतो देवाने मला प्रसाद दिला मला तर हेच फील होते देवाने मला गड्डा झब्बू दिला म्हणजे 2 कॅट असतात त्याच्या हातात घेतलं कसे मावत नाहीत तशी लहानपणापासून ही मावत नाही हो हातात माझ्या पप्पा जब्बूचे पाय दुखू लागले पप्पा मला उचलून घे बाळा बाळा तुला उच्चून घेतलं तर देव मला नाही का उच्चून घेणार घेणार ना बाळा अरे जब्बू पण हिचं खरं नाव काय ऍक्च्युली ती एक गंमतच झाली म्हणजे आधी ही गंमत झाली मग ती गंमत झाली हळू तर माझी जी बहीण होती म्हणजे हिची आत्या ती महाडॅम्बिस होती तर राशीवरून म हा शब्द आला ही अशी कानाजवळ गेली महागाई असं ओरडली त्या क्षणापासून आजपर्यंत नुसती वाढते आहे ही तुला सांगू का माझ्या पप्पाच्या नावाची पण गंमतच झाली नाही जपू माझी आत्या कशी डॅम्बिश आहे तशी ह्याची आत्या पण डॅम्बिश आहे हो ह्याचं नाव ठेवायच्या वेळेस आत्या ह्याच्या कानाजवळ गेली आणि म्हणाली रुपाया तेव्हापासून हा ढासळतोच आहे आणि माझ्या काकाचं नाव आहे डॉलर माझा डॉलर काका पप्पा रुपयाला फटके देतो गप्पा बस बाळा काय बोलतेस तू झालं का आता हं? आपण खाली उतरायचं का आता मला नाही खाली उतरायचं मला यांच्या हास्य जत्रेत काम करायचं अगं नाही असं कसं मला हास्य जत्रेत घ्या ना त्यासाठी तुझ्यात काहीतरी कला असावी लागणार हिच्यात फक्त किलो आहेत हळू घ्या बाळा असं नाही मारायचं बाळा मला तुमच्या कार्यक्रमात घ्या आलेले बाळा तुला कसं घेता येईल तुला कसं घेतलं का पण आहे तू मग तुम्ही त्या समीर चौगुलेला पण घेतलं मग मला काय घ्यायला पर्सनल होत आहे झब्बू हे पर्सनल होत आहे खूप जास्त खूप पर्सनल होत नाही, आहे खरंच, म्हणजे हे ठरलं नव्हतं पप्पा माझ्यावर चिल्ला चिल्लो काय करणार आहे तू चिल्लो
एक मिनिट हे काय काय झालं होतं, ही पोटात असताना आई नेहमी तिसरी मंजिल बघायची, त्यामुळे ते झालेलं आहे. बाळा ते नाही घेणार आपल्याला, आपण नाही मला इथं काय तुम्ही नाही की नाही घेणार हिला? नाही शक्य नाही. कसं घेणार बरं बाळा? ऐका माझं ऐकाल, काहीतरी सादर करू द्या, मग मी जातो. चालेल का तुम्हाला? पटकन चल बाळा, काय? छान सादर करायचं, बाबांच्या पाया पडायचं ना बाळा. सादर करायच्या आधी हे पडलीस का? बरं, हे सुरू कर. मी कविता म्हणते आहे पोएम. शाबास. बाबा ब्लॅक शिप हॅव यू एनी वूल. ऊल म्हटल्यावर माझ्या डोक्याकडे का धावते? हे ऊल आहे का? मम्मीच म्हणते डोक्यावरची वूल काढून पायमोजा शिवून आले म्हणून. काय? खरं तर तिला श्वेटर शिवायचा होता पण वूल कमी पडली. गप! तुला माहितीये का, रिझल्ट कडे बघू नकोस, पण खूप खर्च आहे झालेला आहे याच्यावर. वाटलं होतं पण केल्यावर पण तीच कामं करतोय, स्किटच करतोय यार. मी काय म्हणतेय, आपण की नाही तुमची व्यथा नंतर ऐकूया. आता आम्ही कार्यक्रम पुढे नेतो. प्लीज तुम्ही बाळ झब्बू आता पप्पांबरोबर खाली जाऊन बस बरं. वाय पप्पा, यू कॅन कॉल मी राजेंद्र. आय एम ओके विथ इट. तुझ्या किरकोळ राजेंद्र बरोबर प्लीज खाली जाऊन बसशील? नाही ना, मी ना खाली जाणार. मला सोनी मराठीच्या एका सिरियल मध्ये काम पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं असं नाही मिळत काम. पप्पा काय? हम बने तुम बने. पप्पा ते ए, कोण आहे? ए, थांब नको. ए पप्पा नमस्कार. कोण आहे पप्पा? इबो कोण आहे? बापले पप्पा. लानी गुणाची राणी मिलिंद काकाची. ए राणी मावशी, मी ना तुमच्या शूटिंग मध्ये आल्यावर मी तुझ्याच रूम मध्ये राहणार ना. हो नक्की नक्की. मला माहितीये तुला खायला खूप आवडतं ना. मी तुझा डबा खाईन. डबा आणशील ना माझ्यासाठी? हा मी आणीन ना. चालेल. तू पण आणतेस ना खूप. मला माहितीये तुला शॉर्टच्या आधी खायला आवडतं, तुला शॉर्टच्या नंतर खायला आवडतं, तुला शॉर्टच्या मध्ये मध्ये वाक्य खायला पण आवडतं. अगं हे बघ ती राणीताई आहेत ना, त्या जेवण आणतात पण ते डायट फूड असतं, तुला नाही आवडणार ते. मला आवडणार. मिलिंद काकालाच आवडत नाही. हो म्हणून तो ना शूटिंग करायला दरी दोड्या डोंगरात निघून जातो फिरायला. पळून जातो. अगं नाहीये तसं, माफ करा, लहान आहे जरा, काय दुर्लक्ष करा तुम्ही, जर दुर्लक्ष. आय लव्ह यू राणी आय लव्ह यू टू झब्बू. थँक्यू सो मच. यू आर सो ब्युटिफुल. यू आर सो ब्युटिफुल. ऐकलं काय काय? पप्पा ही मला खूप आवडते. पप्पा ही मला खूप आवडते. सारे तुझ्याच छाती मधली हिरोईन आहे ही. बॉक्सर नाही ग, बॉक्सर आहे ग ती. हा तीच बॉस्कर मला नाही खूप आवडते. आम्हाला पण तू खूप आवडतं. ओ ए बॉस्कर हे तुला माहितीये का हे माझ्या पप्पाचं नाव रुपाई आहे. हा माझ्या काकाचं नाव डॉलर आहे. तसं माहितीये का तुला पप्पा हिचं नाव काय काय? आहे? हिचं नाव शेर आहे. शेर कसा पडत असतो तशी सारखी पडते. म्हणजे म्हणजे खड्डा असला तरी पडते, खड्डा नसला तरी पडते, हो का? गाडीतल्या गाडीत पण पडते. अरे ए पडशील ग असं म्हटलं तरी पडते. ही सारखी पडत असते. ए ताई तुला माहितीये का काय? तुझी ना एक मुलगी ना सेम डिक्टो कॉपी करते. कोण तिचं नाव मृण्मयी देशपांडे. ऐक माझं, ती तुझी कॉपी करते म्हणून ना ओरिजिनल माणसाने लवकर यायचं असतं. खरंय. तू टीव्ही मध्ये उशिरा आली ना बघ, लोक म्हणतात तू तिची कॉपी करते. हे बघ अगं ती मोठी बहीण आहे यांची. ए मला तुमच्या सिरियल मध्ये घ्या ना. नको बाळा. मी फायटिंग नको करेन. बाळा. ऐक माझा. त्यांच्या सिरियल मध्ये ऑलरेडी एक झब्बू आहे की नाही, विशाखा सुभेदार. अजून वेगळा झब्बू कशाला बाळा? इम्बॅलन्स होईल सिरियल, असं नको करू बाळा. मला सिरियल मध्ये काम करायचं, मग मी काय करायचं आता? ऐक एक सुपर डान्सर्स नावाचा एक सोनीचा शो येतोय, तिथे ऑडिशनला जाऊया ना आपण. तुला डान्स आवडतो की नाही? मला डान्स खूप आवडतो. वर केलेस ना माकड चालय काय ते? पप्पा मला इथं डान्स करायचंय. हे पप्पा थँक्यू आय लव्ह यू. पप्पा मला डान्स करायचा आता पप्पा. हळू चॅनल वाले तिकडे बसलेत मागे, हे बघतायत. हॅलो सगळ्यांची माफी मागतो, लहान आहे, दुर्लक्ष करा. चला जायचं ना आपल्याला. मला डान्स शिकायचं. चला डान्स शिकायचं. चला मस्त इथे बसू का मी? अगं नको ना तिकडे. Sorry. त्याचा आकार बघ कसा येतो. नको.
वा. नमस्कार चौगुले. सॉरी आम्ही सुभेदार. अहो अहो मी सांगतोय मी चौगुले. मी येतोय तुमच्या घरात. अहो मग दारातून या ना, भिंतीतून कशाला येत आहे? वा 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 वा. ए शाण्या, नको तिथे टॅलेंट टाकू नको ना. आणि हा असा आवाज आमच्या डोरबेलचा नाहीये. आमच्या डोरबेलचा आवाज करायला हा म्हणून तिथे ठेवलाय. हा? जगात सगळं आपल्यालाच जमतं, या आविर्भावात राहू नकोस. हा? ते समोर बसलेत ना, ते व्यवसाय म्हणून तुझं कौतुक करतात, त्याच्यावर जाऊ नकोस तू. मैं तो मजाक कर रहा था. अगं बाई, कोण आलं काय माहिती. बाई ग, भर दुपारी मी घरात एकटीच, आणि माझं हे मादक सौंदर्य, माझं मादक सौंदर्य बघून त्याला भोवळ वगैरे तर काय करायचं बाई? कुठलं माझं सौंदर्य बघ ना, हे बघ. आणि कुणाला भोवळ येणार आहे? तुला. तुम्ही कोणावर बसलात तर त्याला भोवळ येईल. अगं बाई, कोण आलं अरे काय झालं ना आता, चल ना यार. या या या, नमस्कार. तुम्ही आलात ना माझ्याकडे. या हो, या या या. मी मखरवाला. अय्या हो, बरं झालं बाई आलात. मी किती वेळ तुमची वाट बघते. बरं झालं बाई आलात तुम्ही. येस येस. या या वहिनी या. तुम्हाला एरंडेल तेल फ्रेंडली काहीतरी हवं होतं ना, मखर वगैरे. एरंडेल नाही नाही नाही, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली मखर हवाय मला. अच्छा अच्छा. मी सॉरी, माझा जरा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. नाही नाही नाही, काही हरकत हो, करू, हो. काही हरकत घेऊ नका. कसं आहे, हा. आमच्याकडे ना गणपती असतात हा. दरवर्षी. बरं का, आमच्या सोसायटीमध्ये ना दरवर्षी, हा. याही वर्षी तेच ठरले. हा. म्हणजे याही वर्षी घरगुती इको फ्रेंडली मखर स्पर्धा आयोजित केलेली. वा वा, व्हेरी गुड. 10 वर्ष सातत्यानं ती स्पर्धा हा. जिंकण्याचा प्रयत्न करते. एकदाही चान्स लागला नाही. का हो? एकदाही नाही हो. दरवर्षी ती मेली लतिका लुकतुकेनं पहिल्या मजल्यावरची ती स्पर्धा जिंकते. आणि मग माझ्या जीवाची गोलमेज होते. काय काय होते? गोलमेज? नाही नाही, घालमेल घाल- हा. जवळ जवळ वाटेल ते. sorry. माझ्या जीवाची घालमेल होते. मला ना अजिबात सहन होत नाही. दरवर्षी ती स्पर्धा जिंकते. यावर्षी काही झालं तर मी स्पर्धा जिंकणार. बास. शाबास. मलाच मखर आहे बघा, मला काहीतरी वेगळा मखर बनवायचा. हो. तुम्ही बनवू शकाल? वहिनी, तुम्हाला जर स्पर्धा जिंकायची असेल, हो. अतिशय वेगळं करण्याची हो, गरज हो, आहे. हो. अतिशय वेगळं करण्याची गरज आहे बरोबर आहे. तुम्हाला. मला मी कायमच वेगळं करते. हो. मी नेहमीच वेगळं करते. म्हणजे माझा जन्मच वेगळं करण्यासाठी झालेला आहे. क्या बात आहे. कायम वेगळं, म्हणून ते इथे आहे बघा वेगळं. हा, हा, कायम वेगळं. म्हणजे हो. आता तुम्हाला सांगते, फॅन्सी ड्रेस स्पर्धेमध्ये मी काय वेगळं केलं होतं काय माहिती? काय काय काय? अरे पीसीओ झाले होते. टेलिफोन बूथ असाल, पिसिओ नसाल नाही, तुम्ही. नाही. तो भिंतीवरचा असतो ना पीसीओ, असं त्याचं पोरूचं झालं. काय सांगताय? आणि त्याची वायर पण होती खाली खाली माहिती दे, असं दे. हे बघा, एवढी लांब नाही ना, एवढीच असते ना अशी. हा, हा. बरं. आणि ना परीक्षकांना खरं वाटावं यासाठी मी खरा रुपया गिळला होता असा. अहो, काय सांगताय काय तुम्ही? हो मो, तुम्हाला सांगते, आजही उडी मारली ना की पोटात नाण्याचा आवाज येतो. ऐकायचंय बघा. हा. अरे कमाल आहे यार हे. पण ते काढा, ते पोटातून नाणं बरोबर नाही, असं काढा ते. नाही नाही, असू दे, माझं फिक्स डिपॉझिट आहे. अरे 1 रुपयाचं कसलं फिक्स डिपॉझिट? 1 रुपयाचं असतं का बहिणी? काढा होते बरं. नाही नाही असू दे हो. हल्ली काही रुपयाला भाव नाही. असू दे, इथेच आहे. तर वेगळं काहीतरी करायचं आपल्याला, वेगळं. हा हा, वेगळं करायचं. डोंट टेन्शन घेऊ नका तुम्ही. मला सांगा, तुमच्या घरी गणपती किती दिवस येतो? अरे 1.5 दिवस. उत्तम. वहिनी, तुम्हाला सांगू का, 1.5 दिवस म्हणजे उत्तम असतो. लोक उगाच ना शो ऑफ करण्यासाठी 5-5 दिवस वगैरे, मला नाही आवडत ते मुळात नाही, ते. पण या वर्षी ना मला असं वाटतं बरं बघा, 5 दिवसाचा गणपती ठेवावा. उत्तम असतो 5 दिवसाचा. 1.5 दिवसाचं काय ना, ते 2 मिनिट्स नूडल वाटतो. आला काय आणि गेला काय. 5 दिवस म्हणजे आला बाबा, राहिला, व्यवस्थित असतो 5 दिवसाचा. बरोबर. पण आमचे हे काय म्हणतात माहितीये का, हा. 7 दिवस ठेवावा. चांगला असतो 7 दिवस, चांगला, वाईट नसतो 7 दिवस. हा
हे 5 दिवस कसा 5 कण संपतात 7 म्हणजे कसा गणपती साथ देतोय बाबा साथ देतोय 7 दिवस असं होतं ना ते खरंय खरंय खरंय. पण मग आम्ही दोघांनी मिळून असं ठरवलं की बाबा 10 दिवस एक काय ते गणपती- ठरवा ना. अरे, माझी मतं किती वेळा बदलायची मी चिडू नका ना. 10 दिवस आमचं फायनली ठरलंय 10 दिवस गणपती बसवायचा. ओके ओके आता तर घरातल्या ज्या हे काय इश्यू काय नाही, करताय? नाही. बाई दिसली की लगेच बघा नाही कसं नाही करतात. जुजबी वस्तू आहेत ते जुजबी म्हणताना थोडं तसं झालं जुजबी वस्तू ज्या आहेत त्याच्यातून आपल्याला उत्तम असं मखर तयार करायचं Correct. आहे त्याचसाठी बोलवलं हा, मी तुम्हाला. मला सांगा की तुम्ही कुठे ठेवणार आहात गणपती हे काय हे टेबल तुम्ही या टेबलावर गणपती ठेवणार आहात इथेच असतो. यू शुअर टेबलावर हो हो इथेच. मला सांगा घरात भोपळा आहे नाही हो हे ऑफिसला गेले. नवऱ्याबद्दल नाही विचारत बरं ठीक आहे भाजी कुठली आहे मला सांगा हे काय हे बघा हे बघा कांदे बटाटे भाजी विकताय का तुम्ही नाही. आवाज काय असं कांदे आहे बट असं काय लावताय तुम्ही आवाज कांदे बटाटे कोथिंबीर आहे. जरा 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 बघ. Okay. मूर्ती इथे असेल हो हे ते हे बघा हे बघा जरा उठा ही आता समजा आपण मूर्ती धरली बर ओके ओ माय गॉड ओके खतरनाक सुचलंय काय बरं ओके वहिनी एक मिनिट सॉलिड सुचलंय नाही नाही ते My God. My God. Masterpiece. This is a masterpiece. Vegetable decoration, वहिनी. This is amazing, वहिनी. काहीतरी एक्सप्रेशन द्या. धनश्री सारखं वागू नका. सतत माझं काय चुकतं मी ते काय आहे असं नका देऊ एक्सप्रेशन क्लिअर करा रोल तुमचा वहिनी एक्सिलंट आहे वहिनी माय गॉड खतरनाक हे काय डेकोरेशन आहे? मास्टरपीस आहे मी तुम्हाला सांगितलं ना आता जस्ट सुचलं मला स्पॉन्टेनिटी अहो घरगुती म्हणजे इतकंही घरगुती नकोय मला. हे काय केलं तुम्ही? वहिनी तुम्हाला हे आवडलं नाही ह्याच्यात काय आवडण्यासारखं आहे? उचला ते. वहिनी एकदा क्रिएटिव्ह झालं की पुन्हा नाही सुचणार अरे कसली डोंगराची क्रिएटिव्हिटी यात काय क्रिएटिव्हिटी उचला 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 तुम्हाला उचलाय. चुटपुट लागून राहिला मग बघा नंतर हे चांगलं होतं म्हणून कसली चुचपूड हे काय एक आहे? मिनिट मी डिसमेंटल करू अरे हा काय उपग्रह आहे का डिस्पेंडल करायला? काढते काढ काहीतरी नाही. आपलं हरकत नाही हा. तुम्हाला हे आवडलेलं नाही चौगले कलेची कदर नाही एनिवे हा ठीक आहे नाही हरकत नाही आय गॉट इट वहिनी काय हा हा ओके काय सुचतंय काही काय सुचतंय काहीतरी चांगलं युनिक युनिक हा वहिनी आता तुम्ही फक्त बघा बर ओके काय धरा बरं छान करा काय करताय हा हा काय हो डिस्टर्ब करू नका काय नायगारा बदबदा नायगारा धबधबा इथे मूर्ती खाली नायगारा धबधबा काय वाटेल कॅनडात असतो नायगारा धबधबा वहिनी हे बघा पाणी वाढलं अरे लोकांनी विचारलं हा कुठल्या अँगलने नायगरा धबधबा आहे तर मी काय सांगू यातून गारा पडतात नाय गारा धबधबा सम्या ही जी इथे बसलेली पिढी आहे ना
ही सगळी आदराने बघते रे तुझ्याकडे. या बात. ती पोर आहे ना भक्ती, ती दर गुरुपौर्णिमेला तुला वाकून नमस्कार करते रे. ती येऊन तोंडावर थुकेल तुझ्या. नको रे असे विनोद करूस, नको. नाहीतर काय होईल माहिती का, इथून एलिमिनेट होणारा तुझ्याकडे बघेल आणि म्हणेल अरे याला ठेवलंय मग मला का काढला. दर्जा दर्जा सांभाळले. हा दर्जा. ओके ओके आय जस्ट कम आउट ऑफ इट. ओके यू हॅव टू. बाळगू नका. येस येस आय गॉट इट. ओके वहिनी हा बोल. जबरदस्त आयडिया सुचलेली हा आहे. सांगा. खतरनाक आयडिया वहिनी. अरे मी केव्हापासून वाट बघते या आयडियाची, प्लीज सांगा. तुम्ही स्वतःच मखर झालात तर मी कशी मखर होणार. पीसीओ कशा झाला होतात. हे नाही तसं नाही. मखर तुम्ही व्हा वहिनी, तुम्हाला कळत कसं नाहीये, तुमचं कौतुक होईल. देवाच्या सान्निध्यात 10 दिवस तुमची देवावर किती भक्ती आहे हे लोकांना पटेल. परीक्षा घेतील. बाप रे ही बाई 10 दिवस देवाबरोबर आहे, देवाबरोबर छत्र म्हणून उभी आहे. ही काय ग्रेट आहे बाई, तुम्हाला कळतंय का. येस येस यू कॅन डू इट. येस मी मखर होऊ शकते. वाय नॉट. हो म्हणजे मी त्या लतिका लुकतुकीची जिरवू शकते. Yes. म्हणजे मी मखर कशी काय होऊ शकते, पण मी होऊ शकते. वहिनी तुम्ही काहीही होऊ शकता, कोणीही तुम्हाला बनवू शकता वहिनी. स्वतःला कमी समजू नका, लय जास्तीच्या आहात तुम्ही वहिनी. नाही तुम्हाला सांगतो तुम्ही होऊ शकता. एक सेकंड वहिनी, इथे उभे राहा. इथे उभे राहा, मागे उभे राहा. बरं. इथे मूर्ती असेल. ओके इथे. हा काय करू. नाही काय तुम्ही काही करायचं नाही, इथे टाका. तुम्ही फक्त उभं राहायचं. हे बघा इथे टाका. इकडे उभे राहा. वहिनी एक सांगू, डिट्टो कैलाश पर्वत. वहिनी शपथ सांगतोय, डिट्टो कैलास पर्वत. इथे मूर्ती असेल, मागे तुम्ही असाल, कैलास पर्वताच्या पायथ्याशी मूर्ती. खतरनाक. नाही मला नाही इतकी मज्जा नाही आली फार. डिसमेंटल करू हो, मग. तुम्हाला टिपिकल हे मला कळलेलं आहे. आता तुम्हीच मला आयडिया सांगा. एक काम करा, बोला. तुम्ही जरा खाली वाका असं. आणि हा हात आहे ना असं इथे ठेवा. हा. बसा खाली. डिक्ट उंदीर. आमच्या गणपतीच्या पुढ्यात ना तुम्ही उंदीर म्हणून 10 दिवस इथे थांबा. मस्त मखर आहे. वेळ एक मिनिट. आणि मगाशी तुम्ही डोरबेल कशी वाजवली. करेक्ट आवाज आहे उंदराचा. आम्हाला उगाच वाटतं पक्षाचा आवाज आहे, तो उंदराचाच आवाज आहे. तुम्ही इथेच बसा, हे परफेक्ट आहे तुमच्यासाठी. ऍक्च्युली मखर दुसरीकडे जायचं होतं, मखर खेळलं माझे. नाही कसं आहे, ते गणपती आल्यावर तर तुमच्या अंगावर बसले तर 10 दिवसांनी तुम्ही उठाल तरी, पण हा गणपती जर बसला तर तुम्ही आयुष्यातून उठाल. काय करायचं. नाही वहिनी नाही काय करायचं? नाही नाही, आता इथे नाही.